हे सारा म्हणणारे ती चांगले जण चालवते या जगावे माऊली आईसारखी. हा, आईच्या जे लक्षण आहेत ते सांगता पाहिजे ना, ते गुरु परंपरेनं चालत येतं. संसार प्रतिष्ठानता ते पाहता पाहता अनिला श्रवण पता मराठिया व्यासाधिकांचे उन्मेघ राटे जे तसाशक ते दिली आणि त्या ओव्या निवडून प्रतिशुद्ध केली आणि त्या 5 ओव्या फक्त यात घातलेल्या आहेत का, तर परत कोणी ज्ञानेश्वरी नंतर ओवी करू नये. हा, तर कारण ते महापातकाशी कारण ठरतील म्हणून सांगितलेलं आहे. त्या ओव्या खालच्या 5 आहेत तेव्हाचा शांतपणे. श्री शके 1500 तारक नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया एवं ईश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामासाठी पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पाठी जो करील मराठी तेने अमृताच्या ताटी चानन रोटी ठेली. पुंडरी वरदारी विठ्ठल. हा, पहिलं पान काढायचंय. पहिला वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश ते वर्ण वपू निर्दोष निर्वतसे नांची पुंडली वरदारी विठ्ठल. आज आपला हा सगळा परिवार जो आपल्या समोर इथं आपण सगळे उपस्थित आहोत, अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज माऊली हा जो सोहळा आहे 6 दिवसाचा आपला पारायण सोहळा. 7
ह्या 7 दिवसामध्ये बरेच वेगवेगळ्या पद्धतीनं महाराज मंडळी येऊन गेले. आज आपल्या समोर अधिष्ठानवरती पण एक महाराज आहे आणि इथं असून आपल्याला समजतो, जेव्हा आपण त्यांच्या समोर उपस्थित किंवा इकडे बसतो, एक वेगळ्या पद्धतीचा पॉझिटिव्ह वाईब जी म्हणतो आपण किंवा सकारात्मक ऊर्जा ती आपल्याला समजते, ती आपल्याला जाणायला मिळते आणि आपण इथं येतो एक पद्धतीचं समाधान घेण्यासाठी. हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे दरवर्षी आपल्या श्री क्षेत्र शितोळे अंकलीमध्ये श्रावण महिन्यात करण्यात येतो, आयोजित करण्यात येतो आणि त्या निमित्तानं बरेच काही शिकायला मिळतं, समजायला मिळतं आणि अनुभव करायला पण मिळतं आपल्याला. एक भाग जो दरवर्षी आपल्याला समजतो की आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या वेगवेगळ्या टायमिंग मध्ये येतो, बसतो आणि पुढचा आपला विचारधारा जी असते ती तेवढ्याच्यासाठी आपल्यापुरती आपण समजून आपण आपल्या कर्माला लागतो. परत मला म्हणायचं काय आहे की ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये एक गोष्ट कायम आहे आणि ती गोष्ट किंवा तो मुद्दा आपल्या कायमस्वरूपी आपल्या बरोबर असतो, पण आपल्याला जाणून देत नाही ते. एक इंग्लिश मध्ये जे आपण म्हणणं आहे चेंज, चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट, हे जो प्रकार म्हणतो आपण त्याचा अर्थ असा आहे की परिवर्तन, बदल, बदलाव हे कायमस्वरूपी शाश्वत आहे आणि जोपर्यंत परिवर्तन होत नाही, जोपर्यंत बदलाव होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रगती दिसत नाही. हाच मंदिर वेगळ्या पद्धतीने जरासा आपल्या समोर सुशोभित करण्यात आलेला आहे. कसं वाटतं हो तुम्हाला सगळ्यांना? छान दिसायला वाटतं की नाही डोळ्याला? एखाद्या आपल्या मुलाला सारखं आपल्या आईनं सकाळच्या नाश्त्याला उपीट करत बसली तर दुसऱ्या दिवशी मुलगा काय म्हणेल आपल्या आईला? देवानं सांगितलेला किंवा आपल्याला समजलेला आपण त्याच्यामध्ये भागीदार होत नाही, पण आपल्या शरीराला तो बदल हवा असतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती दिवस कोंडून राहू शकता हो? जेव्हा आपल्याला त्या वातावरणामधनं दुसऱ्या वातावरणामध्ये आपण जातो तेव्हा एक पद्धतीचा मनाला समाधान मिळतो का नाही? आणि तो समाधानच घेण्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन, आपल्याला बदल, आपल्याला हा बदलाव आवश्यक आहे. आज आपल्या समोर हे जे काही माऊली भक्तांनी, आपल्या या ग्रामस्थांनी आणि तुमच्यासारख्या जे माऊली भक्त आहेत त्यांनी मिळून हे केलेला, साजरा केलेला हा सोहळा आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बदलाव दिसतात. लाईफस्टाईल चेंजेस जे आपल्याला अनुभवायला लागतात ते क्षणोक्षणी असतात. तुमच्यातले किंवा माझ्यातले जे आता किंवा आपल्या शरीरामधला आताचा रोल आहे तो आता बदलाव झालेला आहे. सून ती सूनच राहणार आहे का? बडबडत बसते, त्याच्या काळात निघून गेलं. हा जो परिवर्तन आहे की नाही, हा आपल्याला कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये एक भाग म्हणून समजून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय आपलं जीवन सार्थक होत नाही. हे कीर्तनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून किंवा काही असं नाही आहे. हे अनुभव केलेले गोष्टी आहेत आणि हे मी तुमच्या समोर आज मांडायला लागलेलं आहे. मला कुठं म्हणजे त्यातला ज्ञान किंवा
महाराज जसे बसतात आणि आपल्याला बोध देतात तसं काही प्रकार नाही आहे. मला गप्पा गोष्टी करायला बरं वाटतंय म्हणून मी तुम्हाला आज सांगायला लागलो, कारण हे सगळं वडील पुरुष आपल्या समोर आहेत, त्यांच्या समोर धाडशीनं बोलणं हे एक पद्धतीचं परिवर्तनच आहे बरं का. सहजासहजी होऊ शकत नाही. एक काळ असा पण होता जेव्हा आपल्या समोर आपले वडील आहेत तेव्हा बोलायचं काय, कारण ती जी धाडस आहे ती धाडस पण त्यांच्याकडनंच मिळाली नव्हे. आणि हा सगळं काही होत असताना आपल्याला हे अनुभवच आपल्याला सांगतं की आपण कुठं चुकतोय. 5-10 मिनिटं मिळतात किंवा त्याच्याहून जास्त मिळत असतील, हे एक पद्धतीचं आपल्याला आठवण म्हणून आहे. हे पुढच्या टायमाला वेगळ्या पद्धतीने होईल. तुम्ही असताना आम्ही असो नसो हे देवाच्या हातात आहे, पण चेंज हे कायमस्वरूपी आहे. मी परत बोलतोय, कायमस्वरूपी आपल्याला हा परिवर्तन दिसेल. ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं दिसेल, वाईट दिसेल, दोन्ही त्यातलेच भाग आहे जीवनातला तोच. कारण ते म्हणतात ना, शिक्क्यामधले 2 पैलू आहेत, चित्त पण आहे आणि पट पण आहे. दोन्ही तसेच आहे आणि दोन्ही असले तरच तो शिक्का होऊ शकतो. एका हाताने कधी टाळी वाजवू शकत नाही, दोन्ही आपल्याला जोडायला लागतात, मगच कुठेतरी नमस्कार येतो. आणि समता मला केव्हा हे सगळं जे आता मी तुमच्याशी मांडलं त्याला बोलता बोलता आपल्याला मला एक गोष्ट ही पण समजून सांगायची आहे. प्रत्येक क्षणाला जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीने किती करू शकतो तेवढं आपण करायला प्रयत्न करायला पाहिजे, कारण तो क्षण पुढच्या क्षणी मिळेल का नाही ते मला माहिती नाही, तेव्हा कोणाला समजू शकत नाही. ते म्हणतात एव्हरी मोमेंट हॅज टू बी मेड दी लार्जेस्ट, म्हणजे क्षणाला लांब करण्यापेक्षा थोडक्या गोष्टींना पण आपल्याला मोठं करण्यामध्ये जे समाधान मिळतं ते शाश्वत असतं. कारण ते म्हणतात, हिंदीमध्ये म्हणणं होतं, ते कलाकारांनी पण सांगितलेलं, जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, और जब मरा तब तो मैं ही नहीं. म्हणून जेव्हा जिथं आहोत त्या क्षणाला मोठं करणं, भले ते आपल्या पद्धतीने किती म्हणजे 1 पाऊल असो, 10 पाऊलं असेल, छोटा असेल मोठा असेल, मोठं करणं हे गरजेचं आहे. आणि जितकं होईल तितकं परिवर्तन आपण आपल्या जीवनामध्ये घेणं ही गरजेचं आहे. आवडो न आवडो पण ते शाश्वत आहे. आज त्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर मला हे एवढे छोटे जे काय माझे विचार होते प्रत्येकाला आवडलेले आहेत नाही आहेत त्याचा मी न विचार करता आपल्या समोर मांडतोय. किती लोकांना ते आवडलेलं आहे त्याचा न विचार करता मी छोटासा भाग आहे. आणि घरातनं येत असतानाच मी विचार केला होता बरं का, की ह्या गोष्टींवरती थोडंसं आपलं काहीतरी बोलायचं, कारण मला माहिती होतं ही लोक मला सोडणार नाही. म्हटलं काहीतरी आपण सांगू ज्याच्यामध्ये लोकांना पण पटावं आणि आपल्याला पण समजून घ्यावं, कारण त्याच्यामधला जो ज्ञान असतो ना, त्याच्यामधली जी मजा असते ना, ते आपल्याला ते केल्यानंतरच मिळते बरं का. प्रत्येक गोष्टीमध्ये आता इथं आल्यानंतर, गावाला गेल्यानंतर, परत इकडे आल्यानंतर, लोकांना भेटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला चेंजेस दिसत असतात. कोणाला आवडतात, कोणाला दिसत नाही, कोणाला कळून समजून घेतलेले नसतात.
सर्वांच्या जवळ जे मेणबत्ती आहे सर्वांनी कृपया करून शांतता राखावी. हा शांत बसा, इकडे लक्ष द्या. सर्वांनी शांत राखावे. आणि ते कोणाच्या अंगाला दुसरीकडे लागू नये याची काळजी घ्या. हा ते पुढे ठेवा ना, कुणाला ते कागदाला वगैरे साडीला कुणाच्या लागू नये याची फक्त दक्षता घ्या. आता काय होणार आहे, हे वस्त्र वाटप झालं ना, हे 2 अभंग होणार आहेत. अभंग झाल्यानंतर आपल्या दीपाच्या ओव्या चालू होणार आहेत. हा आणि सत्कार वगैरे मान्यवराचं झाल्यानंतर आपल्या दीपाच्या ओव्या चालू होतील. अधिष्ठान सत्कार होईल आणि त्याच्यानंतर आरती होणार आहे. प्रत्येकानं आपल्या अक्षता पोचल्या जातील. अक्षता पण कोणीतरी पोच करा. अक्षता अक्षता आहे ना, पोच करा सर्वांनी. कोणीतरी पोच, सर्वांच्याकडे अक्षता पोच करा. हॅलो. श्रीफळ हा वस्त्र वितरण झाल्यानंतर श्रीमंत सुधीर सरकार यांच्याकडून अधिष्ठान चालक महेश महाराज सुतार यांचा सत्कार होईल. त्यानंतर पुढचे कार्यक्रम लवकरात लवकर आटोपण्यात येईल. कृपया करून सर्वांनी शांतता राखावी. थोडा वेळ आलेल्या महिलांनी पाठीमागच्या बाजूने मंगळदानाचे करावे. हॅलो. इकडे बाबा. हा सर्वांनी शांतता राखा. सर्वांना श्रीफळ आणि वस्त्र देण्यात येत आहे. सर्वांना मिळतंय 1-2 मिनिट. आणि जी ओवी वाचायचं आहे मेणबत्ती घेऊन, तेव्हा मेणबत्ती ग्रंथापासून थोडी लांब ठेवा. आणि ओवी वाचताना त्या ओवीकडे म्हणजे मेणबत्ती सुरक्षित ठेवा. जरा साईड द्या. बरे का वस्त्र आणि नारळ दिले. हे नारळ वस्त्रामध्ये बांधतो का, त्यात ज्ञानेश्वरी बांधायचं आहे. जुनं कापड काढून ठेवायचं आहे आणि नवीन कापडाच्या जरी ज्ञानेश्वरी बांधायची आहे. श्रीफळ साईडला ठेवून घ्या. वाचनवाला घ्या, कोण घेतलं नाही घ्या. शांतता राखा, जरा शांतता राखा. श्रीफळ साईडला ठेवायचं आहे आणि ज्ञानेश्वरी कापड ज्ञानेश्वरी घ्या. नवीन वस्त्र ज्ञानेश्वरीला बांधायचं आहे. हॅलो. ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ನಾನಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಹಲೋ. हॅलो. दादा द्यायला पाहिजे. हॅलो. श्रीमंत सुधीर सरकार यांच्याकडून अधिष्ठान चालक या सुधारांचा सत्कार झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी कृपया करून थोडा वेळ शांतता राखावी.
पोरांनो गंगा बरोबर आहे वाचक हॅलो ओके डन. आता योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली जेने निगमवल्ली प्रगट जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी श्रवणाचे विषय बैसावे मोनी श्रवणाचे साम्राज्य भोनी सुखी नांदे साम्राज्य भोनी सुखी नांदे साम्राज्य भोनी सुखी नांदे साम्राज्य भोनी सुखी नांदे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी 56 भाषेचा केलासे गौरव 56 भाषेचा केलासी गौरव भावार नवे नाव उभारिले भावार नवे उभारिले भावार नवे नाव उभारिले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी नामावने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी 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 एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार दामोदरेश्वरी गीतालंकार दामोदरेश्वरी गीतालंकार दिवाळी निरंतर उदक उदकी रसू जैसा अवलोकी दीपकने दीपकी तेज जैसे दीपाची जगमगा जाळील ते पतंगा नेनवेची पैगा जया परी दीपाची असे सर्व दिसू जातरी दीप मुळी ग एक शिखा अनेकी मिडालिया अवलोकी होय जैसे सूर्या हिरणी प्राची जगाराणी वदे प्रकाशाची तैसे वाया श्रुतया ज्ञानाची दिवाळी करी मै दीपाची बंबाळी का चंद्र हे उदळी हे कार बोलो हराबाई प्रकाशिजे जैसा मालविला दिवा प्रवेशी जाय पांडवा मग उजगीचे ते दवा जैसाची सदा दिपू जैसा देवी जगलित्वांगी आणि उभे उभजने अंगी का दिपू प्रवेलानी येऊन चांग देव लागती चरणाशी येऊन चांग देव लागती चरणाशी देऊन आत्मध्यान केले सैवाशी देऊन आत्मध्यान केले सैवाशी करुणी निज बोध अनुभवले त्यासी करुणी निज बोध अनुभवले त्यासी जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरणे तुमच्या नास भव बंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरणे तुमच्या नाशे भव बंधू समाधी समयी सकळ संत समुदाय समाधी समय सकळ संत समुदाय घेऊन आले सर्व बंधय घेऊन सुरवर आले सपरे राय गाव्या जानाने चरणातरी राहे गाव्या जाना वृक्ष सोन पिंगळाई जानन माई माडी चरणातरी राहे जय देव जय देव जय ज्ञान सिंधू देव जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या नाशे देव टाका Thank you.